नमस्कार मित्रांनो, आज आपण अन्वेषण करणार आहोत एक प्रभावी रुलेट गेम रणनीती ज्याला म्हणतात डलंबे रणनीती. डलंबे रणनीती प्रभावी आणि प्रसिद्ध तर आहेच, पण ती मार्टिंगेलपेक्षा कमी धोकादायक आहे. या रणनीतीनुसार खेळण्याचे मूळ तत्त्व अगदी सोपे आहे. पैज नेहमी एका निश्चित रकमेने वाढते आणि कमी होते. जोपर्यंत पराभवाची संख्या विजयाच्या संख्येइतकी होत नाही तोपर्यंत खेळ सुरू ठेवा. जरी स्कोअर बरोबरीत असला तरी तुम्हीच विजेते व्हाल. आम्ही फक्त साध्या शक्यतांवर पैज लावतो. काळ्या किंवा लाल, विषम किंवा सम, 1 ते 18 किंवा 19 ते 36 पर्यंत. ज्यावेळी तुम्ही हाराल त्यावेळी तुमचे पैज एका युनिटने वाढवा आणि ज्यावेळी तुम्ही जिंकाल त्यावेळी तुमची पुढील पैज त्याच युनिटने कमी करा. तुम्ही किती पैज वाढवू शकता याचा विचार करून तुम्हाला गेम स्कोअर संतुलित करण्यास अनुमती देणारी रक्कम निश्चित करा. लक्षात ठेवा, पैज जितकी मोठी असेल तितके तुम्ही जिंकू शकता. या पद्धतीचा सार असा आहे की पराभवाची आणि विजयाची संख्या समान असली तरी तुम्हाला नफा मिळेल पैजच्या रकमेनुसार. माझ्या थेट खेळादरम्यानचा एक उदाहरण पाहू. सुरुवातीची पैज 700 रुपये असेल, 100 रुपयांच्या वाढीसह किंवा गटासह. उदाहरणार्थ, जर तुम्ही लाल रंगावर 700 रुपयांची पैज लावली आणि हरला तर पुढील पैज 800 रुपयांसाठी लाल रंगावर असावी. तुम्ही पुन्हा हरल्यास त्यानंतरची पैज 900 रुपयापर्यंत वाढते. तसेच तुम्ही जिंकल्यास पुढील पैज एका निश्चित युनिटने 800 रुपयापर्यंत कमी व्हावी. आपण पुन्हा जिंकल्यास आपण मटका घेऊ शकता. एकूण या खेळादरम्यान तुम्ही 2 फेऱ्या गमावल्या आणि 2 फेरी जिंकल्या, म्हणून तुमचा नफा 200 रुपये झाला. वजा 700, वजा 800, अधिक 900, अधिक 800 समान 200. प्रत्येक वेळी हरल्यावर मी रक्कम 100 रुपयांनी वाढवतो आणि प्रत्येक वेळी जिंकल्यावर मी रक्कम 100 रुपयांनी कमी करतो. या रणनीतीमध्ये फायदेशीर राहण्यासाठी तुम्ही किती वेळा जिंकलात आणि किती वेळा हरलात याचा मागोवा ठेवणे महत्त्वाचे आहे. मी तुम्हाला तुमच्या खेळात शुभेच्छा देतो आणि आपण पुढच्या व्हिडिओत भेटू.